पाटेश्वर एक शोध निबंध. आदित्य फडके. पार्श्वभूमी व इतिहास. प्रस्तुत पुस्तकात येथील 3 लेणी समूह कोणत्या क्रमाने घडविले गेले असावेत हे दिलेले आहे, पण त्याच काळातील सातारा जिल्हा व बाजूच्या परिसरातील इतर काही लेण्यांचा संबंध याच्याशी आहे का हे पाहावे लागेल. त्यासाठी आधी या परिसरातील काही लेण्यांची नावे व त्यांची ठिकाणे जाणून घ्यायला हवी. सातारा जिल्ह्यातील सर्वात परिचयाची लेणी म्हणजे कराड जवळील आगाशिव व जाखीणवाडी, त्यानंतर पाटणजवळ येराडवाडी आणि येरफळे ही 2 लेणी समूह आहेत. वाई गावाच्या अलीकडे पलीकडे बावधन, राजपुरी, पाल्पेश्वर, पांडवगड लेणी, लोहारे या लेण्या आहेत आणि सातारा जिल्ह्याच्या शेवटी शिरवळ येथे लेण्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारा बाजूकडून प्रथम सागरेश्वर, मल्लिकार्जुन गडावरील लेणी, पोहाळे, पांडवदरा, माळवाडी आणि पळसांबे हे लेणी समूह आहेत. तर पुण्याच्या बाजूला शिरवळनंतर पोखरबीड, पुरंदरजवळ चतुःशृंगी, पाताळेश्वर, शेलारवाडी, कारले, भाजे, बेडसा अशा लेण्यांचा समूह अगदी घारापुरी, एलिफंटा लेण्यांपर्यंत जातो. कोकणामध्ये चिपळूण गावाच्या मागील बाजूस लेण्या आहेत. त्यानंतर खेड गावामध्ये कोल म्हणजे तालुका महाड, वरंध घाटातील लेणी, रायगड जवळ पाले, गांधार, माणगाव जवळ कुडे, मांदाड या लेण्या आहेत. ही माहिती प्रस्तुत विषय सोडून दिली असल्याचे प्रथमदर्शनी वाटेल, पण तोच या ठिकाणाचे महत्त्व सिद्ध करणारा मुख्य पुरावा आहे. कोकणातून देशावर येणाऱ्या मुख्य मार्गावर यातील काही समूह आहेत. त्यातील कराड हे सोलापूर व सातारा भागातील फार पूर्वीपासूनचे भरभराटीला आलेले शहर, तसेच शिरवळ व महाड यांना जोडणारा वरंध घाट आणि मुंबई पुणे यांना जोडणारा पूर्वीचा महामार्ग या राजमार्गानजीक हे समूह आहेत. या सर्व ठिकाणचा एकत्रित विचार करता एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे या सर्व लेण्या त्याच्या आगेमागे असलेल्या लेणी समूहापासून 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मध्यंतरीच्या काळात केल्या गेलेल्या एक निरीक्षणाने एक निष्कर्ष समोर आला, तो म्हणजे या सर्व लेण्या एका दिवसाच्या चालायच्या अंतरावर आहेत. उदाहरणार्थ, वाईजवळील लोहारे लेणी शिरवळच्या एका दिवसात चालत पोहोचता येतील इतक्या अंतरावर आहे. तसेच आगाशिव आणि मल्लिकार्जुन गड या एका दिवसात चालत पोहोचता येईल इतक्याच अंतरावर आहेत. किंबहुना महाराष्ट्रातील बहुतांशी लेण्या या अशा प्रकारच्या साखळ्यांमध्ये गुंफलेल्या आहेत. आता प्रश्न निर्माण होतो तो आगाशिव ते शिरवळ दरम्यान कोणतेच ठिकाण या साखळीत नसल्याचा. पण पाटेश्वर या लेणी समूहामुळे हा तिढा सुटतो, कारण पाटेश्वर हे या दोन्ही ठिकाणच्या मध्यभागी आहे. त्यामुळे याला आता जरी विशेष महत्त्व नसले तरी पूर्वी याचा वापर केला जात होता. काळाच्या ओघात आणि नवनिर्मितीच्या प्रणालीमुळे आता पाटेश्वर येथे जुन्या काळातील केवळ लेण्यांचेच अस्तित्व दिसते. त्यामुळे या ठिकाणाला इतिहासाच्या दृष्टीने नक्कीच महत्त्व मिळायला हवे. सरतेशेवटी विषय शिल्लक राहतो तो येथे असणाऱ्या राजसत्तेचा. सातारा परिसराच्या इतिहासाचा मागोवा घेता काही नामवंत घराण्याची सत्ता होती असे दिसते. खुद्द साताऱ्याचा कोणत्याही प्राचीन ताम्रपट किंवा शिलालेखात उल्लेख येत नसला तरी कराड म्हणजे पूर्वीचे कर्हाटक व शिरवळ म्हणजे श्रीवलय, सरीवलय या ठिकाणांजवळील भाग कुणाला दान दिल्याचा उल्लेख येतो. शिरवळचा उल्लेख इसवी सन 1079 च्या ताम्रपटात येत असून त्यात चालुक्य राजा खंब
दुसरा याचा उल्लेख येतो. कराडचा उल्लेख बऱ्याच ठिकाणच्या ताम्रपटांमध्ये व शिलालेखांमध्ये आहे. यामध्ये 703 इसवी सन मधील एका ताम्रपटात बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य सत्याश्रय याचा उल्लेख आहे. इसवी सन 959 राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याचा उल्लेख आहे. 1998 ताम्रपटात चालुक्य त्रिभुवन मल्ल पेरमाडी देव विक्रमादित्य 6वा याचे नाव आहे. इसवी सन 1261 मधील ताम्रपटात कल्याणी चालुक्यांचा मांडलिक महामंडलेश्वर कण्वदेवराय याचे नाव आहे. हे सर्व सांगायचा आशय इतकाच आहे की या भागावर बऱ्याच घराण्याची सत्ता होती. त्यांनी इथे बरीच दाने दिलेली आहेत. पण पाटेश्वरच्या बाबतीत मात्र इतिहास अद्याप मूकच आहे. पण या पाटेश्वर येथील लेणीचा काळ 4थे शतक असावा असे वाटत असल्यामुळे या काळाचा इतिहासातील काही गोष्टींशी संदर्भ जुळतो का ते पाहावे लागेल. सुदैवाने तसे पुरावे भारतभर दिसतात. सातवाहन काळामध्ये वैदिक धर्माला आणि यज्ञ कर्मकांडाला चालना मिळाली. पण त्यानंतर गुप्त काळापर्यंत हे सगळे बंद पडले होते. गुप्तांच्या आधी भारतावर परकीयांची आक्रमणे सतत चालू होती. त्यामुळे आत्मरक्षणासाठी देशवासियांची शक्ती खर्च होत होती. अशात सांस्कृतिक उत्थापनासाठी उसंत मिळणे अवघड होते. वाकाटक आणि धाराशिव यांनी त्याच दरम्यान आपली राज्ये स्थापन केली आणि परिस्थिती बदलली जाऊ लागली. गुप्त काळातच वैदिक धर्मातील प्रजापती विष्णू, शिव, सविता या देवतांना मानव रूपधारी विष्णू, शिव व सूर्य या स्वरूपात लोक पाहू लागले. त्यामुळे वैष्णव, शैव, शाक्त व सौर हे पंथ उदयाला आले. त्यामुळे विष्णूचे दशावतार, शिव परिवारामध्ये पार्वती, गणेश, कार्तिकेय, सूर्य व ब्रह्मा यांच्या मूर्ती घडू लागल्या आणि पूजा होऊ लागल्या. त्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी गर्भगृहयुक्त मंदिरे उभारली जाऊ लागली. शिवतीर्थयात्रा, पूजा, पाठ, दान आदी धार्मिक कार्ये लोक करू लागले. या काळात बौद्ध धर्म भरात आला होता. काही परदेशी लेखकांनी केलेल्या त्यांच्या प्रवास वर्णनातून त्याची माहिती मिळते. फाहियान यांच्या वर्णनावरून त्यावेळेच्या बौद्ध धर्माच्या स्थितीची माहिती मिळते. गुप्त काळाच्या आधीच महायान पंथ उदयाला आला होता. बुद्धाला सर्वज्ञ मानले जाऊ लागले होते. त्याच्या मूर्ती घडवून त्यांची पूजा अर्चा सुरू झाली होती. महायानाच्या पूजनांचे स्वरूप वैदिक धर्मातील भक्तिमार्गासारखेच होते. त्यामुळे या दोहोंमध्ये समन्वय होण्यास सुरुवात झाली. आधीपासूनच दानधर्म ही कार्ये चालू होती. त्यामुळे लेणी आणि मंदिर निर्मिती ही केवळ राज्यकर्ते यांच्यावर अवलंबून नव्हती. अगदी लहान गावातील सामान्य माणसेही दान देत असत. प्रवास करणाऱ्या लोकांनाही दान दिले जात असे. शिवाय काही शहरे आधीपासून नावारूपाला आली होती. महाराष्ट्रातील कर्हाटक म्हणजे कराड, तगरपूर, पैठण ही त्यांपैकीच काही गावे आहेत. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर दाने दिली जात होती. त्याचमुळे इथे बऱ्याच अशा लेण्या घडविल्या गेल्या. इथला दगड त्याला योग्यच होता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या विवेचनावरून इतके समजते की इथल्या इतिहासात अनेक राज्यकर्ते या भागावर सत्ताधीश होते. त्यांच्या व सामान्य माणसाच्या दानातून या लेणी घडविल्या गेल्या आहेत. इतिहासाच्या बाबतीत जरी पाटेश्वर मूक असला तरी त्यांचा संबंध 4थ्या शतकापर्यंत मागे जाणारा आहे. त्यामुळे इथल्या लेण्यांना अधिक महत्त्व मिळणे महत्त्वाचे आहे. पार्श्वभूमी व इतिहास चॅप्टर समाप्त.